नमस्कार दर्शको, मी आपला गणेश डवरी. जी डी ऑलराऊंडर या ग्रुपवर आपलं स्वागत आहे. तर दर्शको, आज आपल्यासाठी एक नवा विषय आहे. तो नवा विषय म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी आता तुम्हाला एक महत्वाची जी अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून, ती मी आपल्याला देणार आहे. ती आपण सविस्तर आणि न स्किप करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून ती ऐकून घ्यावी आणि जसं मी सांगेल तसं आपण ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही माहिती आहे ती फॉलो करावी. तर दर्शको, चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया आणि या माहितीचा लाभ घेऊया आणि 30 एप्रिल पूर्वी जे काही अपडेट आहेत शासनाचे ते लवकरात लवकर आपण पूर्ण करून घेऊया. चला दर्शको, आता ते काय अपडेट आहेत ते आपण जाणून घेऊया. लाडकी बहीण योजना. तर दर्शको, एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे ई केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम मुदत ती दर्शको 30 एप्रिल 2026 पर्यंत दिलेली आहे. तर आता तुम्हाला महत्वाचं सांगतो, ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी होत्या किंवा ज्यांनी ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते त्यासाठी 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. म्हणजे आज तारीख जवळजवळ आज तारीख 24 एप्रिल आहे. म्हणजे 6 दिवस राहिले दर्शको. आपल्या ज्या महिला असतील त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घेणे हे खूप अनिवार्य आहे. कारण जानेवारी पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत ज्या महिलांचा हप्ता मिळालेला नाही त्यांना 1,500 रुपये जे आता शासनाचे जे काही मिळतात ते पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर ई केवायसी करणं गरजेचं आहे. तर दर्शक, आता आपण पुढे जाऊया. पण ही एक ई केवायसी कुणी करू नये बघा, शासनाने अतिशय निर्बंध कडक घातलेले आहेत. तर ई केवायसी कोणी करू नये. अनेक महिलांनी अर्जात स्वतःला सरकारी कर्मचारी म्हणून चुकून नोंदवले होते. म्हणजे बघा, आपल्या ज्या बहिणी खेडेगावातल्या आहेत त्यांनी काही चुकीचे सुद्धा अर्ज ई केवायसी केलेले आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वतः सरकारी कर्मचारी आहे. अशा महिलांना सुद्धा ही माहिती अतिशय महत्वाची आहे. न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. जर आपण हा व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला माहिती मिळेल. मी इतर व्हिडिओ सारखे व्हिडिओ करत नाही, ते खूप तामझाम त्यांचे असतात, कॉम्प्युटर वगैरे काही नाही. हे आपल्या खेड्यापाड्यातल्या महिलांना काय कळणार आहे कॉम्प्युटर कसं काय करायचं, की जे आपण तोंडी सांगतो हीच माहिती आपण त्यांना समजेल. अशा स्वरूपात मी एक साधा सिंपल व्हिडिओ आपल्यासाठी करतोय आणि साधा सिंपल जरी असला तरी ते आपल्याला पूर्णपणे माहिती देणारा असेल. त्याच्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. चला आता व्हिडिओला आपण सुरू करूया. बघा, अनेक महिलांनी अर्जात स्वतःला सरकारी कर्मचारी म्हणून चुकून नोंदवले होते किंवा लिंग नोंदणीमध्ये म्हणजे मेल पुरुष म्हणजे महिला किंवा पुरुष हे सुद्धा काही महिलांनी, ज्या महिला आहेत त्यांनी पुरुष या ठिकाणी टाकलेला आहे. तर अशा महिलांनी सुद्धा त्यांना सुद्धा शेवटची संधी 30 एप्रिल पर्यंत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँक खाते लाभ मिळवण्यासाठी खाते आधार कार्डाची लिंक अनिवार्य आहे. बघा दर्शको, आधार कार्ड हे खूप महत्वाचं आहे. आपलं जर बँकेत जर पासबुक असेल म्हणजे बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, एसबीआय बँक असेल, कोणतीही शासकीय बँक असेल तर त्या ठिकाणी आधार कार्ड हे त्याला जोडणं अनिवार्य आहे. तरच आपल्या खात्यात पैसे येणार आहेत. तर तर दर्शक, आता आपण पुढे जाऊया. तर आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, रखडलेले हप्ते आणि एकत्रित रक्कम 4,500. म्हणजे ज्या महिलांनी ई केवायसीची प्रक्रिया आणि त्रुटीची दुरुस्ती 30 एप्रिल पर्यंत पूर्ण केली आहे त्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 3 महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. बघा, ज्या महिलांनी ई केवायसी न चुकता व्यवस्थित, पारदर्शक व्यवस्थित त्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना एकत्रित हप्ते 4,500 हे आपल्याला 30 एप्रिल पूर्वी मिळणार आहेत. बघा, म्हणून त्यासाठी मी आपल्याला काय सांगतोय, आपण ज्यावेळी ई केवायसी करतो त्यावेळी तो फॉर्म एखाद्या जाणकार व्यक्तीकडून, जे शिकलेले आहेत अशा व्यक्तीकडूनच भरून घ्यावा. नाहीतर आपण जिथं पुरुष आहे, जिथं महिला आहे तिथे पुरुष टाकतो आणि जिथं पुरुष म्हणजे अशा अशा काहीतरी आपण चुकीचं करतो. अशा ठिकाणी याला सुद्धा ई केवायसी मधून अर्ज रिजेक्ट करण्यात येईल. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. हे पण महत्वाचं आहे बघा. आणि महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे त्यांना एकत्रित 4,500 रुपये हे आपल्याला मिळतील 100%. रक्कम दर्शको प्रत्येकी 1,500 रुपये याप्रमाणे एकूण 4,000 रुपये
पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊन डीबीटी द्वारे वितरण ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे बँक खात्यात जमा केली जाईल. बघा, त्यासाठी मी सांगतोय, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, पहिल्यांदा त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचं आहे, तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहे. अर्ज बाद होण्याची कारणे आणि सावधानता आता तुम्हाला मी सांगतो काय आहे. राज्यात सुमारे 68 लाख खाती ही केवायसी न केल्यामुळे तात्पुरती बंद आणि स्थगित करण्यात आली आहेत. बघा, किती महिलांना याचा फटका बसलेला आहे. आपल्या ज्या भगिनी असतील, खेड्या गावातल्या ज्या अशिक्षित असतील, ज्यांना काही नॉलेज नसतं, त्या महिलांची सुद्धा खाती बंद झालेली आहेत. 68 जवळ ही संख्या 68 लाख. बघा दर्शको, 68 लाख भगिनी ह्या शासनाच्या योजनेपासून प्रलंबित आहेत. बघा, तर लवकरात लवकर आपण अर्ज भरताना व्यवस्थित भरून घ्यावा. बघा, अर्ज जर तुम्ही व्यवस्थित ई केवायसी व्यवस्थित पारदर्शक केली तरच आपल्याला हे पैसे मिळणार आहेत. काही महिलांनी सरकारी कर्मचारी म्हणून टाकलेला आहे, काही महिलांनी पुरुष लिंगमध्ये पुरुष हे ऍड केलेलं आहे, काही महिलांनी आधार कार्ड लिंक नाही. अशा अनेक गोष्टी झाल्यामुळे आपलं जे काही रक्कम आहे ती शासनाकडून भरून थांबवण्यात आलेली आहे. तर दर्शको, आधार कार्डानुसार आपलं वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त भरले गेले असल्यास लाभ थांबवण्यात आला आहे. म्हणजे 21 वर्षा म्हणजे 20 वर्षाची जरी असेल महिला, तर तिचे सुद्धा यातून नाव रजिस्टर करण्यात आलेले आहेत. आणि 65 वर्षावरती म्हणजे 66-67 वर्षाच्या ज्या काही महिला असतील त्यांचे सुद्धा अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आपल्याला आणि आपलं जन्म नोंद प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला देऊन दुरुस्ती करता येते. जर चुकून महिलांनी आपलं वय 66 टाकलं असेल किंवा चुकून वय 18-19 वय असं टाकलं असेल, तर अशा महिलांनी शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला नसेल तर जन्म प्रमाणपत्र आपण त्याला जोडून ही केवायसी पूर्ण करू शकताय. तर दर्शको, दुरुस्ती कशी करावी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि डिस्क्रिप्शन मध्ये याची माहिती मी ऍड करेन. म्हणजे तुम्ही कसा फॉर्म भरायचा आहे, काय भरायचा आहे, तुम्ही तिथं जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकताय किंवा दुरुस्ती करू शकताय. तर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या लॉग इन वर आपण जाऊन, ते आता मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये खाली टाकलेलेच आहे, किंवा नारी शक्ती ऍप, जे ऍप आपल्याला शासनाने दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पेंडिंग ई केवायसी अपडेट करता येईल. जे आपले काही पेंडिंग आहे किंवा माहिती काही आपण भरायची आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पेंडिंग ई केवायसी अपडेट आपल्याला करता येईल. दुसरा पर्याय सांगतो, ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही किंवा ऑनलाईन कोणतीही त्यांना माहिती नसते, अशा महिलांनी काय करायचं आहे, आपलं जे ग्रामपंचायत कार्यालय आहे किंवा आपले सरकार केंद्र, माही सेवा केंद्र त्याला म्हणतात, तिथे जाऊन बायोमेट्रिक पडताळणी आपण करू शकताय. बघा, आपण आपल्या खेड्यागावातल्या जास्तीत जास्त भगिनी याचा लाभ घेतात. तर त्या भगिनीने काय करायचं, आपली जी ग्रामपंचायत आहे तिथे जायचं आहे आणि बायोमेट्रिक पद्धतीने आपला हा अर्ज भरायचा आहे. नॉर्मली आहे, आपल्याला तिथं ग्रामसेवक जे असतील ती पूर्ण माहिती देतील आणि ही माझी पूर्ण माहिती पाहून आपण ग्रामसेवक याच्यामध्ये गेला तरी चालेल. आणि काही आपल्याला जर अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे आपण सांगू शकताय. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बोलताय, कुठल्या गावातून बोलताय हे मला कमेंट करून सांगा. आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला एका सेकंदात त्याचा रिप्लाय देईन. आता योजनेचे नियम व अटी शासनाने काय घातलेले आहेत बघा. महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. बघा, महिला जी आहे ती इतर राज्यातली चालणार नाही, फक्त आपल्या महाराष्ट्रातील महिलांनाच याचा लाभ भेटणार आहे. आणि जवळजवळ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. बघा दर्शको, हे पण सुद्धा महत्वाचं आहे. उत्पन्नाचा जो दाखला आपल्याला आहे तो 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर महिलांना याचा लाभ भेटणार नाही. त्यामध्ये लाभार्थी बघा, लाभार्थी महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार असावी. कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र आहे. म्हणजे आपल्या कुटुंबात एक अविवाहित महिला पात्र आहे आणि एक जिचं लग्न झालेलं नाही अशी महिला पात्र आहे. म्हणजे एकूण 2 महिलांना याचा लाभ मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट दर्शको, तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचं आहे, 30 जानेवारी पासून
ज्यांचा हप्ता रखडला असेल त्यांनी 30 एप्रिल पूर्वी दुरुस्ती करणे हाच एकमेव मार्ग आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला याचा लाभ भेटणार नाही याची आपण नोंद घ्यावी दर्शको. आणि लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. आणि जे ग्रामीण भागात जे महिला आपल्या राहतात त्या महिलांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किंवा ई माही सेवा केंद्रामध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करणे गरजेचं आहे. ई-केवायसी करताना दर्शको डॉक्युमेंट आपली काय घ्यावी? आधार कार्डाची लिंक असलेले पासबुक आणि आपली जी वैयक्तिक जी माहिती आहे, उत्पन्नाचा दाखला असेल आणि वैयक्तिक माहिती सुद्धा आपली जी आहे ती व्यवस्थित नीट भरावी. आणि ज्या महिला सरकारी कर्मचारी असतील किंवा निमशासकीय शासकीय कर्मचारी असतील या महिलांनी चुकून याचा लाभ घेऊ नये. अन्यथा आपल्याला कायदेशीर कारवाईस पात्र होण्यास सरकार आपला 100% महिलांचा त्या विचार करेल. त्यामुळे ज्या खरंच गरजू गोरगरीब महिला आहेत त्यांनी जाऊन याचा लाभ घ्यावा. आणि मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे. जर काही आपल्याला अडचण आली तर आपण त्याच्यावर क्लिक करून ओपन करून तो फॉर्म भरू शकताय. आणि जर आपल्याला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकताय. माझ्या चॅनलचं नाव आहे GD ऑलराऊंडर. येणाऱ्या काळात अशाच नवनवीन माहिती आपल्याला मी सादर करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला जर काही माहिती कळाली नसेल मला डिस्क्रिप्शन मध्ये आपण माहिती पाहू शकताय किंवा कमेंट करून याची माहिती आपण मिळवू शकताय. तर GD ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या काळात नवनवीन माहिती आपल्यासमोर मी सादर करणार आहे. तर याचा लाभ जर घ्यायचा असेल तर GD ऑलराऊंडर गणेश डवरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा दर्शको व्हिडिओ पोचवा. कारण आता हे चॅनल माझं नवीनच आहे त्याच्यामुळे आपला प्रतिसाद मला मिळणं गरजेचं आहे. दर्शको आपण कुठून पाहता हे पण मला सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अशाच तुम्हाला शासकीय निमशासकीय माहिती मी आपल्या समोर प्रस्थापित करणार आहे. त्यामुळे GD ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माहितीचा लाभ घ्या. धन्यवाद मित्रांनो, भगिनींनो, धन्यवाद.